रायगडमध्ये उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईवरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारला सवाल केलाय। तिसरी मुंबई नेमकी कुणाच्या फायद्यासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। पेणजवळ तिसरी मुंबई उभारण्याची तयारी सुरू असताना या प्रकल्पाचा रायगडमध्ये स्थानिकांना नेमका काय फायदा होणार याचा सरकारने खुलासा करावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। तिसऱ्या मुंबईमध्ये एज्युकेशन सिटी, मेडिकल सिटी, डेटा सेंटर, संशोधन संस्था आणि मोठ्या कंपन्या येणार असतील तर स्थानिक तरुणांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य देण्याची तयारी सरकारने केली आहे का असा सवाल त्यांनी केलाय। कोकणात यापूर्वी अनेक विकास प्रकल्प आले, मात्र त्याचा स्थानिकांना किती फायदा झाला आणि किती रोजगार मिळाला याचा हिशेब सरकारने द्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। ही तिसरी मुंबई आता काय तिसरी मुंबई काय दुसरी मुंबई काय चालू आहे, त्या तिसऱ्या मुंबईची जाहीर केले। आता मी तुम्हाला साधी गोष्ट फक्त वाचून दाखवतो। या तिसऱ्या मुंबईमध्ये काय गोष्टी येणार आहेत तर इथे एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, स्पोर्ट्स सिटी, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, संशोधन संस्था आणि बीकेसी पेक्षाही मोठं व्यावसायिक केंद्र उभारलं जाणार आहे। आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि उच्च मूल्य सेवा उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे। म्हणजे इथे कोण तिसऱ्या मुंबईमध्ये तुम्हाला काय आणायचंय हे महाराष्ट्राला माहिती आहे का? महाराष्ट्राची मुलं मुली तयार आहेत का या गोष्टींसाठी? म्हणजे आपल्याकडचा जो कोणी शेतकरी आहे, आपल्याकडचा जो कोणी जमीनधारक जो आहे तो फक्त माझी जमीन मालक एवढाच राहणार आणि त्याच्या समोर ही तिसरी मुंबई उभी राहणार, काय ह्याला काय करायचंय ते, आणि तो फक्त बघत राहणार। म्हणजे ह्या संपूर्ण पेण, पनवेल, उरण ह्या सगळ्या भागातली जी रायगड जिल्ह्यातली जी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना काही सांगणार आहोत का आपण? त्यांना काही तयार करतोय का आपण की परत बाहेरच्या राज्यांमधून लोक येणार, पुन्हा इथे नवीन वसाहत होणार? आज जे पुण्याची वाट लागली आहे, जी आपल्या बाकीच्या शहरांची जी वाट लागते, बाहेर कळतंय, बाहेरच्या राज्यांमध्ये कळतंय की काय होणार आहे, त्याप्रमाणे त्यांच्या पोरापोरींना तयार करतायत ते आणि महाराष्ट्रात पाठवत आहेत। आणि आमच्या महाराष्ट्रातल्या मुलं मुलींना काही माहित नाही की इथे काय होणार आहे, काय घडणार आहे। त्यांना कोणतीही गोष्ट सांगितली जात नाहीये की बाबा तुम्ही कुठच्या गोष्टींच्या तयारीला लागा, आपल्याकडे काय गोष्टी येणार आहेत, काही माहिती नाहीये।